नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील सरकारी योजनांचा लाभ घेऊ इच्छित आहात का? मग भूनकाशा पोर्टलचा वापर करून आपल्या जमिनीचा नकाशा मोबाईलवर कसा पाहायचा हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या स्टेपमध्ये पाहणार आहोत, की घर बसल्या काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा कसा डाउनलोड करू शकता. यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि हो, जर तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची आवड असेल, तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. जेणेकरून एकही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही काही महत्त्वाच्या लिंक दिलेल्या आहेत. अधिक अपडेटसाठी आणि थेट संवादासाठी आमच्या WhatsApp चॅनल आणि Telegram चॅनलला नक्की जॉइन करा. तिथं तुम्हाला सरकारी योजनांच्या सर्व अपडेट सर्वात आधी मिळतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला आता पहिल्यांदा Googleला यायचंय. Googleला आल्यानंतर इथं सर्च करायचंय भूनकाशा म्हणून. इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट येईल महाभूमीची. तर ती जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला जायचंय. त्या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. इथे आल्यानंतर तुम्हाला कुठेही लॉग इन वगैरे करायचं नाहीये. त्या लॉग इनचा वगैरे ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. पण लॉग इनची करण्याची आपल्याला गरज नाहीये. तर लेफ्ट साईडला जे तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे आल्यानंतर इथे बघा लोकेशन. लोकेशनमध्ये तुम्हाला स्टेट, कॅटेगरी, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि विलेज अशा पद्धतीची नावे दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल. त्यानंतर तुमचा जो कुठला तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. आणि रँडमली आता मी कुठलंही एखादं गाव सिलेक्ट करतो. ते गाव सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, जर समजा तुमच्याकडे स्पेसिफिक तुमचा प्लॉट नंबर, गट नंबर असेल, तर तुम्ही इथे डायरेक्ट मेन्शन करू शकता तुमचा प्लॉट नंबर. उदाहरणार्थ आपण एखादा प्लॉट नंबर रँडमली टाकूया आणि सर्चच्या बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सर्चच्या बटनावरती क्लिक करताल, तर त्या प्लॉटमध्ये प्लॉटची जी इन्फॉर्मेशन आहे, तर ती इन्फॉर्मेशन तुम्हाला खाली पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये जो सर्व्हे नंबर किंवा प्लॉट नंबर आहे तो दिलेला आहे. त्याचा टोटल एरिया दिलेला आहे. त्याचा पोटखराबा आहे का? ओनर कोण आहे? त्याच्यानंतर त्या ओनरचा खाते नंबर काय आहे? तर या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. इथे तुम्हाला प्लॉट नंबर दिलेले आहेत. प्लॉट नंबर 1, 10 आता त्या गावामध्ये जे प्लॉट नंबर आहेत, ते प्लॉट नंबर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. हे प्लॉट नंबर सगळे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर आता समजा आपल्याला जो प्लॉट नंबर 98 किंवा 98 जो आपण रँडमली टाकलेला आहे, तो पाहायचा आहे. तर मित्रांनो, खाली मॅप रिपोर्ट म्हणून ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही मॅप रिपोर्टवर क्लिक करताल, अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला दिसते की फाईल ओपन झालेली आहे, पण दिसत नाहीये. तर जो ब्लू कलरची जी टिक आहे ओपन म्हणून, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्याच्यावरती क्लिक करताल, तुमच्या स्पेसिफिक त्या 98 नंबरचा जो प्लॉट आहे, तर त्या प्लॉटचा जो नकाशा आहे, तो नकाशा ओपन झालेला आहे. तुम्हाला नॉर्थ पोल दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्शन काढायला सोपं जाईल. समजा एखाद्या गटाची जर तुम्हाला तुमच्या ठराविक गटाची चतुर्सीमा माहीत नसेल, तर चतुर्सीमा काढणं सोपं जाणार आहे किंवा तुमच्या गटाच्या आसपासनं कुठून रस्ता वगैरे गेलेला आहे का, तो सुद्धा आपल्याला सहजासहजी पाहता येतो. आता याच्या पलीकडे जाऊन आपल्याला अजून काय पाहता येतंय? तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण बॅकला येऊया. बॅकला आल्यानंतर जर समजा इथला प्लॉट नंबर जर तुम्ही टाकलाच नाही आणि प्लॉट नंबर न टाकता जर तुम्ही सर्च केलं, तर तुम्हाला इथे कुठली डिटेल येत नाही. पण प्लॉट इन्फोच्या खाली जे मॅप रिपोर्ट आहे, त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, तर संपूर्ण त्या गावचा जो नकाशा असतो, तो गावचा नकाशा आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या गावचा जो कुठला नकाशा असेल, आता समजा आपण उंडवडी कपचा नकाशा आहे तो पाहत आहे. तर उंडवडी कपमध्ये किती गट आहेत, काय आहेत, एकदम क्लिअर आणि HD क्वालिटीमध्ये तुम्हाला प्लॉट दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीयेत. एकदम आता इथे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, की किती झूम केलं तरी एकदम व्यवस्थित असे प्लॉट दिसत आहेत. म्हणजे कोणाचाही कसा जरी प्लॉट असेल, कशा शेपमध्ये आहे, त्याच्या बाजूला रस्ता आहे का, नदी आहे का, या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. आणि डाउनलोड करणं सुद्धा अतिशय सोपं आहे. समजा अशा पद्धतीचा हा प्लॉटचा जो रिपोर्ट आहे, हा आपण डाउनलोड करतो. तर खाली पेन्सिलच्या बटनावरती क्लिक करायचंय आणि पेन्सिलच्या बटनावरती क्लिक केलं की डायरेक्ट सेव्ह कॉपीवरती क्लिक करायचंय. सेव्ह कॉपीवरती क्लिक केलं की डायरेक्ट तुमची जी काही कॉपी असणार आहे, तर ती कॉपी डायरेक्ट सेव्ह होणार आहे मोबाईलमध्ये. तुम्ही डायरेक्ट कोणालाही शेअर करू शकता. दस्ताचे डॉक्युमेंट असतील तर दस्ताच्या डॉक्युमेंटला सुद्धा तुम्ही हे डॉक्युमेंट लावू शकता आणि व्हॅलिड असणार आहे. गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे. गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण हे डॉक्युमेंट जे काय आहे ते आपण डाउनलोड करत आहोत किंवा घेत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.